व्हिडिओ टाकला तर मी तर नागपंचमीला म्हटलं म्हणते पोलिसांना कमले व्हिडिओ टाकला म्हणून तुमच्या गावाला. खरी गोष्ट आहे काय संजय भाई? खरी गोष्ट आहे काय सांग? कंट्रोल चांगल्या गेटअप आणि उद्यापासून स्टार्ट होणारा सप्ताह. तुम्ही ब्लॉग पाहता अंकुश भाऊचे हे बरं एक नंबर आम्ही जरा पाहत असतो. लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये सरचं स्वागत आहे तुमचं. आणि आलतो वावरात वावरात आपल्या वावरात आहे जोडी पराठीत जोडी चालू आहे. आणि आईनं सांगितलं का कुंजाने फेकाली आहे तर मी आणलं टोपलं हे बघू शकता तुम्ही साईडनं. आणि आता मी टोपल्यानं कुंजाने उचलतो, नंतर दाखवू आई काय म्हणते काही नाही. भाऊ आपण बोलून मला असं वाटून आला आज तर बोलवणं 100%, कारण की मला जरा वेळ झाडपुसे करा लागते घरातली, मग इकडे यावं लागते. तर बघू आता काय म्हणते आई बाबा. आणि जोडी तर चालू आहे, अर्ध वावर झालं. ही आहे जोडी, वाघ काकाची जोडी आहे आपल्या वावरात. ओम मारवाला पराठीवर फवारा ओम घ्या तुम्ही, दिसत असेल तुम्हाला. आणि घरच्या घरीच मारवाला भाई फवारा, कारण की 1.5 एकर वावर आहे त्याचं झालं मारून जायला. इकडे आपलं फेर चालू आहे. आणि आई बाबा तिकडे सोमवार आहे. आणि आईचा फोन आला तर मला का बा इकडे पुंजाण्यामध्ये तिकडे आहे मी, तर मी तिकडे जातो आईजवळ हे इकडे. आणि आता पहिले तो ओमले भेटतो, मस्त मारवाला फवारा तो हवा येतो जरासं औषध उठतेच. ओम घरच्या घरीच मारवाला भावा, घरच्या घरीच मारवाला आहे. पहिलेच पाहिजे होता फवारा, कोकळ्या आले त्याच्यावर. हे पोहून घ्या, ओम घरच्या घरीच मारवाला फवारा. चालले धीरे धीरे झाला वाटते. ओमच्या पराठीवर आले कोकडे. या कशी झाली पराठी गाईस. आपली पराठी बरी आहे या एरियात फक्त. चला तर मग आपण पुंजाने उचलून टाकू. आपण इथूनच स्टार्ट करून देऊ पुंजाने, कारण की इथून दिसून आले इथपर्यंत आखरीपर्यंत ह्या लाईनीत दिसून आले फक्त. आणि ह्या लाईनीतले उचलून घेऊ पुंजाने, मग आईजवळ आपण तिथून स्टार्ट करतो आता सोमरू. माझे तर पुंजाने उचलून झाले, पण काकाचा फेरणी झाला. आता 11 वाजून राहिले आणि थोडसा राहिला काकाचा 3-4 पाता दाखवून देतो तुम्हाला. हे येऊन आले काका इकडून, आणि इथून 1 2 3 4 ते 5 राहिले मित्रांनो. आणि आता काका थोडंसं राहिलं फक्त. आणि बघू शकता आई बाबा गेले घरी, कारण की आईचे काम आहे आणि बाबाचे काम होतं थोडंसं घरी गेले. आता वापस चालले रिटर्न. काका म्हणते का माझ्या व्हिडिओ काढला का म्हणते पोते म्हणते मला. मी म्हटलं रिटर्न या तुम्ही, दाखवत तुम्हाला मी. काकाचं पोरगं आहे तर काकाचं वावर आपल्या वावराच्या बाजूनच आहे. आणि काका जर तिकून आले आता वापस तर दाखवून देईन काकाला व्हिडिओ काकाचा. हे आहे तर पराठी आणि ह्या आहे सोयाबीन, बघू शकता. ह्या आहे सोयाबीन मस्त जमलं. आतापर्यंत वाढच नव्हती, त्या दिवशी व्हिडिओ टाकला तर आपण काहीच वाढ नव्हती दिसत, आणि पराठीची पण काहीच वाढ नव्हती दिसत. तर आता वाढ मस्त दिसून आली पराठीची पण आणि सोयाबीनची मस्त वाढ दिसून आली. आता उद्या तर पप्पा म्हणते फवारा मारतो ते पराठीवर. ते नाही चालली गावली उद्या, तर आईली नेऊन सोडून द्यायला लागून मला अर्ध्यापर्यंत, कारण की एस टी चालली दुसऱ्या रोडनं. आमच्या जर रोडनं गेली असती एस टी तर आईला मी सोडून दिलं असतं बा. पराठी सुटली. असं नुकसानी होते, आता काही म्हणू नाही शकत त्यांनी. काकाचं चालू आहे आळमुळलं, आणि फक्त ही एवढा राहिलं एक आखरीचा. आणि तिकडलं आळमुळलं झालं की मग जाऊ घरी. आणि आता काकाला दाखवून थोडंसं व्हिडिओ काकाचे क्लिपा दाखवतो काकाच्या, आणि बघून घ्या कशी येऊन राहिले तर. हा तेवढेच आहेच, बघून घ्या. तेवढं तर करावं लागते, पण पतली झाली पराठी आहे ना. नाही लागत आळू बसावं लागतं ना. आता हे झालं आळमुळलं, आणि इथून सरळ जाणार तिकडून तिकडे, आणि तिकडले आळमुळलं झाले का मग जावं लागेल घरी. आता वावरातून आधी गेली आंघोळ, आणि आता लागली भूक ताकद ना, तर जेवण करतो. नंतर भेटू आपण थोड्या वेळात ब्रेक नंतर.
आणि कृष्णा धुनाला गाडी, कृष्णा आणली गाडी वापस तुम्हाला दाखवतो. आणि म्हणला काकू आल्या फुलासाठी सकाळी सकाळी हे चालले आंबी हो. आणि इकडे गाडी धुणं चालू आहे. हा पियुषनं पकडला पैप पोंग्या आणि कृष्णा धुनाला गाडी, कारण की आज पार्टी होऊन झाली आज, तर पार्टीला दाखवायची गाडी. गाई सकाळ सकाळी भासा पोंग्या नाश्ता करून राहिला. मले 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 नाही आहे. तोंड धुतलं तू कधी? हां माझ्यासाठी नाही का नाश्ता? आईले मागू तुझ्या याच्यातला काच आहे. माती काय खेळला काल? अय माती दुडून 8:30, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 7 घंटे कायले म्हणते का? गाईस आता टाकली शॅम्पू आणि हे पोंग्या फेस कुराला किसना हो. आज तगडी पार्टी येणार आहे म्हणते गाडी पाहिले. आज मोदी काही मी आलतो वावरात त्याच्यासाठी आलतो की चला म्हटलं वानर येऊन राहिले 2-3 दिवसापासून कंटिन्यू, तर वानर आहे की नाही हे जाऊन पाहू म्हटलं. आई म्हणे वानर होते म्हणे, काल मी आलो होतो नव्हते बट होते. रोंग्या संडास गिंडासा वानराची, तर ह्याच आपल्या निंबाच्या झाडावरशीच वानर राहते, कारण की इथं आहे पराठी आणि पराठीला लागून निंबाचं झाड आहे. तर मी आलो चक्कर मारायला, पण वानर नाही आहे आज. बरं झालं वानर नाही आहे, तेव्हा टेन्शन दूर आहे. म्हणजे वानर गिन्नर असले तर मग हाकलायला भारी जाते, कारण की आपली पराठी आहे. पराठी अजून लहान आहे तर बम धिंगाणं करते, तोडताड होते. आता प्रदीप काकाला भेटू आपण, त्यांच्या वावरात आहे ते, त्यांनी भेटू आता आपण. काहीतरी करून झाली वाटते ते उपर आपण. हे आपली पराठी सकाळी दाखवली तुम्हाला मी. चक्रा मारा त्याला पराठीच्या ना. सोयाबीन असतं तेव्हा टेन्शन नाही राहत, कारण की सोयाबीन आहे, तुरी आणि पराठी आहे, 3 गोष्टी आपल्या वावरात. तर मारा लागून तेवढ्या चक्रामध्ये. वानराच्या आणि वानरा त्रास लय राहते. प्रदीप काकांत डक्की पण आणली, बॉटल पाणी प्यायले आज. भेटू आपण प्रदीप काकाने. हो प्रदीप काका एकटेच आहे काय? काय करून राहिले? हां बापा रे, झालं नाही म्हणून खाली दिवस होता हां त्या कारणानं मग आज चाललो आलो. काका सोयाबीन माझ्या तर फुलावर आलं मस्त पैकी. इथे फुलं एवढं नाही दिसलं, माझ्या तर मस्त दिसून आलं. आणि मागं आलो तुम्ही नागपंचमी आहे तेवढ्यात काका. मालावर पकडलं. हो अशी सोयाबीन आहे काकाचं. मी आलो तो नागपंचमी आहे तेवढ्यात छोटं होतं सोयाबीन. आता 2 दिवस काल आलो तर बम मोठं मस्त वाटून राहिलं. वाळे वाटून आली, पराठीले वाळ आहे. फळाची मस्त येऊन आता हो झालं खत झालं. फक्त वाढणाऱ्याचा व्यवहार त्याला आता तू इथं खोपडी बांधणं या झाडा बनवून द्यायचं सगळे. खोपडी बाणाचं होऊन झाले काका. वाघे आहे ते मग इकडे वाघ होते ना आपल्या वावरात, ते डवरे मारले. डवरे वाघा नसतं मारले, पद्धतशीर मारले. काका सोयाबीन पण जरा लागते जेवायला. तुम्ही राहायचं ना मठात. मोठा जेवायला हां तर आता 2 दिवसापासून आमच्या गावात सतत बसणार आहे मित्रांनो. डेली जेवण राहीन. चला येतो काका. डेली जेवण राहीन, डेली नाश्ता राहीन, सकाळ संध्याकाळ. आणि टेन्शनचं काम नाही राहीन आता, कारण की आमच्या गावात बसून आला सप्ताह केशवाड श्री संत केशवारती महाराजचा. दरवर्षी असते. रक्षाबंधनच्या अगोदर 5-7 दिवसा अगोदर राहते आणि रक्षाबंधनच्या दिवशी उठते. बम खतरनाक माहोल राहते मित्रांनो. ते दाखवणार तुम्हाला. व्हिडिओ आपला येणारच आहे, कारण की तुम्ही मला माहीत आहे गावातले लोक जास्त पाहते आणि बाहेर गावचे पण जास्त लोक पाहते. मला तर भरपूर जागी प्रेम भेटते. म्हणजे लोक म्हणते का बा व्हिडिओ मस्त काढता असं तसं. असंच प्रेम ठेवा तुमचं. तर मित्रांनो मी रस्त्याने चाललो होतो, संजयभाई भेटले आमचे. आले संजयभाई आणि आपल्या वावराच्या बाजूचे हसून राहिले. मला म्हणते की आपण म्हणजे नागपंचमीला व्हिडिओ टाकला तर मी तर नागपंचमीला म्हटलं म्हणते पोलिसांना का मला व्हिडिओ टाकला म्हणून तुमच्या गावाला. खरी गोष्ट आहे काय संजयभाई? खरी गोष्ट आहे काय? सांग न ग. मस्त मस्त बोलले का तू? खोटी गोष्ट आहे. हां पोलीसवाले म्हणत होते व्हिडिओ काढला होता म्हणून,
त्याला रस्त्यानं चालत होता तो व्हिडिओ काढत होता बाया लोकांचा. तुला कोण म्हटलं? पोलीसवाले म्हणत होते खरंच? हो तू आता मला काही सांगितलं नाही असं. तू चालला होता ना मोबाईल घेऊन. हा कॅमेरा घेऊन चाललो. हा. म्हणून आहे की नाही. हा. संजय असे काही म्हणून राहिले भाई, अजून काही म्हणे काय? मस्त मस्त बोल माझ्याकडे. किती आवडले असं कल्ला करतात. हा हा बम कल्ला करे. आहे की नाही? आणि संजयबाई चालला आता वावरात काहीतरी उपड वापड करायले. तर मी आता वावरातून आलो तर भेटला, रोजच भेटते आपल्याला, काही विषय नाही. आणि रोज म्हणते व्हिडिओत घे. तर संजयबाईला घेतला आज. काल म्हटलं व्हिडिओ नव्हता आपला तर काल नाही येऊ शकलो. तर संजयबाई इधर इकडे ना काही म्हणू शकतं माझ्या गाईजले. हा. माझ्या गाईजले काही म्हणू शकतो. काही नाही म्हणू शकत. मस्त मस्त बोलले का तू. कुछ समझे दया। चल येऊ मग. हा ये. चला तर मित्रांनो मी जातो आता. खत टाकलं काय? खत नाही टाकलं, फेर झाला आजच. खत टाकायला होतं ना. खत टाकून अरे उद्या परवा. मित्रांनो आम्ही चाललो मठात आणि मठातलं दाखवतो तुम्हाला बाहेरून गेटअप. आणि रुपेदा, मी, विकी, सौरभदा आणि प्रणित आहे. तर आम्ही चौघा बाजून चाललो जेवण करायला. तर उद्यापासून लागणार सप्ताह. तर एवढा खतरनाक माहोल तर ते बघून घ्या. लाइटिंग दिसून आली वरतं बघून घ्या. अरे ते डिझाईन आहे बघून घ्या बाहेरचं गेटअप. मस्त खतरनाक राहते. सण सारखा सण राहते आमच्या गावात रक्षाबंधनच्या दिवशी. आणि हे पाहून घ्या, इथून पाहून घ्या. आम्ही लागतो पहिले पाया, दर्शन करतो केशव आरती महाराजचे. आणि हे बघून घ्या किती खतरनाक दिसून आलं वरचं झाल्लर लाईटिंग. आणि इकडे चला जेवण. आरती झाली वाटते आता जस्ट. श्री संत केशव आरती महाराज. मठात एक खास गोष्ट राहिली, तिथं लावले कॅमेरे. तुम्हाला कॅमेरे दाखवतो. चांगल्या गेटअप. आणि उद्यापासून स्टार्ट होणारा सप्ताह. माझा आतोबा बसला इकडे, हा मातो. आणि बघूया खतरनाकपैकी सजवलं ना. आणि इकडे हॉल कोणाचा हे गोष्टी बघून घ्या. आपले व्हिडिओ पाहणारे मले घे करणारे व्हिडिओ. हे मंडळी बसली आहे. चल घेतले ना का, सर्व घेतले. आणि उद्यापासून सप्त्याला स्टार्ट होणार आहे. खतरनाक माहोल राहील इथं, अलगच माहोल राहील. एक बेस एक टॉप इकडे आहे, एक बेस एक टॉप इकडे आहे. गोष्ट होऊन घ्या मस्त करून राहिले. आणि इकडे आलू माया भाऊ काम करून आला इकडे. आणि किचन रूम समोरची किचन रूम. आणि हे वॉश एरिया. आलू माया भाऊ काकाला घेतलं. काकाची कोण जेवण आज कोंग्या. आणि कर्मचारी काका इथं जेवण. काका गेलं ते पंढरपूरला त्याचं जेवण आहे. फुल चांगला चला भैया. मला इकडून बस गा मटण आहे. कोंग्या काही चांगलं वाटतं बसते. आणि इकडे किचन रूम, स्वयंपाक खोली. हे कोंग्या स्वयंपाक खोली. इथं होते स्वयंपाक रोजचं. तुम्ही ब्लॉग पाहता अंकुश भाऊचे. हे बरं एक नंबर आम्ही जरा पाहत असतो. लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं. चला तर भाई यानं म्हटलं आता मी करतो जेवण. गाईज तिथे लावल्या कॅमेरे. आणि हॉलमध्ये पण कॅमेरा. हॉलमध्ये कॅमेरे लावलेले आहे. आणि त्याची टी व्ही इथं लावली आहे जयंता काका. आणि हे बघून घ्या टी व्ही पूर्ण दिसते टी व्हीत, कारण की मोठी टी व्ही आहे. इथं पण लावला कॅमेरा.